मटार किंवा वाटाण्याचा सीझन संपत आलेला आहे आणि आत्ता खूप स्वस्त मिळतोय. काही दिवसामध्ये हा मटार मिळायचा बंद होईल किंवा खूप महाग होईल. पण याच मटारची चव वर्षभर आपल्याला मिळावी त्यासाठी हा मी इथे वर्षभरासाठी कसा स्टोअर करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. हा मी नेहमी स्टोअर करून ठेवते, अजिबात खराब होत नाही. या पद्धतीने नक्की बनवून बघा. मला वाटाणा स्वस्त मिळाला त्यामुळे मी इथे 2-3 किलो घेऊन आले. रात्री थोडा वेळ होता म्हणून मी हा सगळा वाटाणा सोलून ठेवलेला आहे. वाटाणा सोलायलाच वेळ लागतो, बाकी पटकन प्रोसेस होते. रात्री मी फ्रीजमध्ये ठेवला आणि सकाळी हा मी बाहेर काढून 2-3 तास नॉर्मल होण्यासाठी असाच बाजूला ठेवला होता. फ्रीजमधून काढून लगेच ही प्रोसेस करायची नाही, थोडा वेळ नॉर्मल व्हायला ठेवायचा. आता एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे. ते पाणी उकळतंय तोपर्यंत इथे बाकीची तयारी करून घ्यायची आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे, फ्रीजमधलं किंवा बर्फ टाकून घेऊ शकता, पण अगदी थंड पाणी आपल्याला पाहिजे आहे. हे इथेच ठेवलं आणि इथे पाणी चांगलं उकळलं आहे बघा. आता यामध्ये 2 चमचे साखर घालायची. आपले पोह्याचे जे चमचे असतात ते चमचे साखर घालायची आहे. 2 चमचे साखर घातली, 1 चमचा मीठ घालायचं. आता यामध्ये मटार घालायचे आहेत. इथे बघा फ्रीजमधले गार मटार नसले पाहिजेत, नॉर्मल होऊ द्यायचे, मगच यामध्ये घालायचे किंवा सोलून तुम्ही लगेच ही प्रोसेस करू शकता फ्रीजमध्ये न ठेवता. आता गॅस मोठा ठेवायचा आणि घड्याळ लावून हे आपल्याला फक्त 2 मिनटासाठी मोठ्या गॅसवरती असंच ठेवायचं आहे. अजिबात 2 मिनटापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही. मोबाईलमध्ये तुम्ही टाईम सेट करा आणि एक्झॅक्ट 2 मिनटासाठी हे असंच मोठा गॅस करून ठेवून द्यायचं आहे. जसजसा वेळ जाईल तसतसं तळाला गेलेले जे मटार आहेत ते हळूहळू वरती येतात पाण्याच्या. इथे पाहताय तुम्ही ही प्रोसेस आत्ता सुरू आहे. 2 मिनिटे बरोबर झाल्यानंतर अशा पद्धतीने झाऱ्याने आपल्याला हे मटार यातून बाहेर काढायचे आहेत आणि जे आपण एका बाजूला थंड एकदम गार पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहेत. हे सगळे मटार मी यामध्ये घालून घेते. पाण्यातून निथळून घ्यायचे आणि मग गार पाण्यामध्ये घालायचे. फक्त 1 मिनिट हे मटार आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायचे आणि नंतर झाऱ्याने त्यातलं पाणी निथळून अशा पद्धतीने एका कापडावरती हे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत. एक कॉटनची ओढणी मी टाकली आहे, त्यावरती हे मटार पाण्यातून निथळून पसरवून घेते किंवा हवं तर तुम्ही कोरड्या कापडाने ते टिपून घेऊ शकता, म्हणजे ते पटकन कोरडे होतील. हे सुकवण्यासाठी फॅनखाली ठेवू नका, फक्त कोरड्या कापडाने टिपून घ्या, म्हणजे ते पटकन कोरडे होतील, पण फॅनखाली ठेवू नका. आता ही प्रोसेस आपली झाली आहे. अगदी छान कोरडे असे हे मटार झाल्यानंतर मी हे एका ठिकाणी गोळा करून घेते. 15 ते 20 मिनिटे मी हे ठेवले होते. आता हे आपल्याला अशा पद्धतीच्या एका झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायचे आहेत. इझिली बाजारामध्ये ही बॅग मिळते किंवा तुमच्याकडे असेल उपलब्ध तर त्यामध्ये ठेवू शकता. आता अशा पद्धतीने जेवढे बसतील तेवढे मी घालून घेते. 2 बॅगमध्ये बसतील हे एवढे सगळे. मी नेहमी या पद्धतीने करते, अजिबात खराब होत नाहीत किंवा याची चव जशी ताज्या मटारची लागते अगदी सेम तशीच लागते. नक्की या पद्धतीने बनवून बघा. असं 2 बॅगमध्ये मी हे भरून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला फ्रीझरला ठेवायचं आहे. जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ते काढून त्याचे पराठे, भाजी, आमटी काहीही बनवू शकता. याचा रंग देखील शेवटपर्यंत तसाच टिकून राहतो. कशी वाटली ही माझी पद्धत मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा. तर तुमच्याकडे सध्या मटारचा भाव काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.